Hello my dear students, welcome back. In the previous video, we have already understood how the excretion takes place in human body as well as plant body. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघतोय कोऑर्डिनेशन. कोऑर्डिनेशन हे दोन्ही प्लांट बॉडी आणि ह्यूमन बॉडी यामध्ये रिक्वायर्ड असतं. We know that there are so many multicellular organisms like us. So आपल्या बॉडीमध्ये वेगवेगळ्या ऑर्गन सिस्टम्स असतात, बरोबर आहे. दीज ऑर्गन सिस्टम्स दे हॅव डिफरंट फंक्शन्स. जर हे जे ऑर्गन सिस्टम्स आहेत आणि त्यांचे फंक्शन्स हे नीट होत नसतील किंवा सुरळीत चालत नसतील तर आपल्या बॉडीमध्ये काहीतरी बिघाड आहे किंवा काही चेंजेस दिसून येतात, बरोबर आहे. म्हणून इफ दे सेव्हरल डिफरंट ऑर्गन सिस्टम्स they are functioning properly, therefore their life goes on smoothly if there is coordination between these different organ systems or organ and the stimuli in the surrounding. Depending upon this, we can say that systematic regulation of different processes can be called control, and bringing about the different processes in the proper sequence can be called coordination. म्हणजेच प्रत्येक गोष्टीमध्ये जर कोऑर्डिनेशन असेल तर एव्हरी प्रोसेस, ऑल टाईप ऑफ प्रोसेसेस कॅन बी ब्रॉट इन प्रॉपर सिक्वेन्स. In case if any activity in the body is to be completed successfully, proper coordination between different systems and organs participating at different steps of that activity is necessary. And if due to lack of coordination or some other factor there is confusion at any step of the activity, then the activity may not be completed. एक एक्झाम्पल घेऊया. तुम्ही आणि तुमची मैत्रीण यांना एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे आणि ती तुम्हाला दुसऱ्या दिवशी प्रेझेंट करायची पूर्ण क्लाससमोर. समजा तुम्ही आणि तुमचा जो ग्रुप मेंबर आहे त्याने प्लॅन डिस्कस केलाच नाही की ॲक्टिव्हिटी कशी करायची आहे, कशी एक्झिक्यूट करायची आहे, हाऊ टू परफॉर्म दी ॲक्टिव्हिटी. देन there will not be coordination. आणि जेव्हा दुसऱ्या दिवशी तुम्ही ती ॲक्टिव्हिटी प्रेझेंट करायला जाल क्लाससमोर तेव्हा काय होणार आहे, तुमचा पार्ट फक्त तुम्हाला माहीत असणार आहे किंवा तुमचा जो ग्रुप मेंबर आहे दुसरा मेंबर त्याला त्याचा पार्ट माहीत असणार आहे आणि त्याच्यामुळे कोऑर्डिनेशन नसल्यामुळे तुमची जी ॲक्टिव्हिटी आहे ती पूर्णपणे एक्झिक्यूट होणार नाही. सिमिलरली मेनी सच ऑर्गन सिस्टम्स they require coordination so that the systematic regulation of different processes can be taken place and we can have all the processes working in proper sequence. म्हणजे त्याच्यामुळे एक प्रकारचा इक्विलिब्रियम किंवा बॅलन्स बॉडीमध्ये मेंटेन होतो आणि या प्रोसेसला काय म्हणतात तर होमिओस्टॅसिस प्रोसेस. म्हणजेच इफ यू हॅव प्रॉपर कोऑर्डिनेशन बिटवीन वेरियस सिस्टम्स ऑफ एन ऑर्गॅनिझम helps to maintain a state of equilibrium which is called homeostasis and which is necessary for the optimal efficiency of the body. Homeostasis is very important process. Homeostasis म्हणजे काय तर सगळ्या ज्या ऑर्गन सिस्टम्स आहेत त्या व्यवस्थित काम करतात, कोऑर्डिनेशनमध्ये काम करतात, तेव्हा जो स्टेट ऑफ इक्विलिब्रियम मेंटेन करतो त्याला आपण काय म्हणतो, होमिओस्टॅसिस असे म्हणतो, बरोबर आहे. सो लेट अस अंडरस्टँड दी कोऑर्डिनेशन इन प्लांट्स. आता तुम्ही बघितलं आहे का प्लांट बॉडी आणि ॲनिमल बॉडी यांच्यामध्ये डिफरन्स असतो, हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं आहे. सो डू दे मूव्ह, डू प्लांट मूव्ह? नो, प्लांट डू नॉट मूव्ह फ्रॉम वन प्लेस टू अनदर प्लेस while animals can move from one place to another place, right? And also animals can identify things but plants cannot do that कारण animals have nervous system or muscular system present but plants do not have these kind of system. Then how do plant brings about movement? So in plants movements are mainly in the form of responses given to the stimuli. आता हे रिस्पॉन्सेस कसे, आता तुम्ही प्लांट्सना ऑब्झर्व केलं असाल, जिथून सूर्यकिरणं येत आहेत किंवा जिथून लाईट येते आहे, solar energy kiva the energy from sun they receive or the light from sun they receive, in that they move in that direction. तुम्ही बघितलं असाल की जे प्लांट्स आहेत किंवा ट्रीज आहेत त्यांची पानं कशी होतात, त्यांच्या फांद्या या सूर्याच्या दिशेने
झुकल्या जातात, बरोबर आहे की नाही. सो या मुवमेंटला एक प्रकारच्या मुवमेंट्स म्हणतात. आपण बघणार आहोत. वी आर गोइंग टू लर्न अबाउट डिफरंट टाईप्स ऑफ मुवमेंट्स इन प्लांट्स. तुम्ही बघू शकता इथे फोटोट्रॉपिक रिस्पॉन्स म्हटलं आहे की लाईटला रिस्पॉन्स द्यायचा आहे. लाईट जिथून येते आहे, सूर्याचा प्रकाश जिथून येतो आहे, तिकडे हे जे प्लांट्स आहेत ते प्लांटलेट्स आहेत ते बेंट होतात. सो प्लांटलेट्स आर बेंट टुवर्ड्स द सन वन्स द स्टिम्युली इज रिसिव्ड, बरोबर आहे. त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता देअर इज अनदर रिस्पॉन्स विच इज कॉल्ड थिग्मोट्रॉफिक रिस्पॉन्स. आणि त्याचे जे टेंड्रिल्स आहेत, ही एक प्रकारची वेल आहे. तर याच्यामध्ये जे टेंड्रिल्स आहेत दे आर मूविंग टुवर्ड्स द डिरेक्शन फ्रॉम वेअर द लाईट इज कमिंग. So what do we call this movement or growth of any part of the plant? So the movement or growth of any part of the plant in response to an external stimulus is called tropism or tropic movement. There are several different movements. One is phototropic movement, then gravitropic movement, then we have hydrotropic movement, and also we have chemotropic movement. And there is another type of movement which is called growth relevant movement. Let us understand these all type of movements in details. The shoot system of any plant respond to the light stimulus, means it grows towards the source of light. म्हणजे झाडाची पानं किंवा झाड कुठे झुकलं जातं, तर जिथून लाईट येते आहे, जिथून प्रकाश येतो आहे तिथून झुकलं जातं. बिकॉज लाईट किंवा सनलाईट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर द प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस इन प्लांट्स. त्याच्यामुळे हे जे प्लांट्स आहेत दे डू दिस मूवमेंट विच इज कॉल्ड फोटोट्रॉपिक मूवमेंट, अँड द मूवमेंट शोन बाय प्लांट्स टुवर्ड्स द सोर्स ऑफ लाईट इज कॉल्ड फोटोट्रॉपिक मूवमेंट. Let us understand the next two important movement. One is due to gravitation and the other one is due to water. Gravitation and water are stimuli here. The root system of plants respond to stimuli like gravitation and water. These responses are called gravitropic movement and hydrotropic movement respectively. Movement shown by plants in response to specific chemicals is called chemotropic movement. फॉर एक्झाम्पल इथे दिलेलं आहे वरती डायग्राममध्ये द ग्रोथ ऑफ पोलन ट्यूब टुवर्ड्स द ओव्यूल. यू कॅन सी देर इज पोलन ट्यूब growing towards ovule. We have an ovary, then ovule, pollen tube and pollen grain. So these pollen grains are growing towards the ovule. Now all the above mentioned movement of plants are related with growth, hence all such movements are collectively called growth relevant movement. काय म्हणतो आपण यांना? growth relevant movement, because these movements are very very required for the plant's growth. आता इथे काही एक्झाम्पल्स दिलेत. तुम्ही हे प्लांट्स बघितले असाल, टच मी नॉट म्हणजे लाजाळूचं झाड. जर तुम्ही टच केलं तर एका कुठल्या तरी ठराविक भागाला तुम्ही टच केल्यानंतर काय होणार आहे, पूर्णपणे ती जी ब्रांच आहे तिथले सगळे जे लीव्ज आहेत ते काय होतात की ते पूर्ण असे बंद होतात ती पानं. ओके, दिस सायंटिफिक नेम ऑफ दिस प्लांट इज मिमोसा. देन वी हॅव व्हीनस फ्लाय ट्रॅप. हे काय करणार आहे, फ्लायला ट्रॅप करतं. देन वी हॅव लोटस अँड देन देर इज अनदर प्लांट विच इज गिवन बाल्सम.